हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्लॉग कारमधून चालू करतोय. तर त्याचं रिझन हे की वाजलेले आहेत आता 10. विषय असा आहे की आपल्याला कार करायची सर्व्हिस. कार सर्व्हिस ड्यू आहे आपली 2 डिसेंबर 2023 कार घेतली होती आणि आता 2 वर्ष झाले. तर ही पेड सर्व्हिसिंग असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की बाबा कार सर्व्हिसिंगला किती खर्च येतो. 2 वर्षाच्या पंच कारला CNG प्लस पेट्रोल. आता किलोमीटर किती झाले दाखवतो मी. दरवाजा उघडला की दिसतं इथं 12,500 किलोमीटर 2 वर्षात. म्हणजे एवढी काही रनिंग नसते आपली. आणि इथं पण लिहिलं आहे की सर्व्हिस ड्यू. तर 10:15 वाजलेत आणि आपल्याला जायचं आहे उबाळेनगरला. रुद्रा मोटर्सचं शोरूम आहे. तर त्यांचं आपली कार घेतली होती विमाननगरमधून. रुद्रा मोटर्सच आहे त्यांचं. आणि सर्व्हिसिंग वगैरे इथं उबाळेनगरला होते. तर काही मॉडिफिकेशन किंवा सर्व्हिसिंग किंवा असे जे कामं असतात ते उबाळेनगरला होतात. त्याचं मोठं वर्कशॉप आहे. तर तिथे चाललो आहे आपण. लेट्स गो. आता तुम्हाला दिसणं आजच्या व्लॉगमध्ये कळणार आहे की किती खर्च येतो, टाटाचं सर्व्हिसिंग एक्सपिरियन्स कसा आहे. तर आजचा व्लॉग पूर्णपणे त्याच्या संबंधित असणार आहे. काहीतरी वेगळं, काहीतरी अनोखं बघायला मिळणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत बघा व्लॉग. चला आता सीट बेल्ट लावूयात. वाईड अँगल सेट केलाय, मस्त दिसत असेल तुम्हाला. फुल फ्रेममध्ये कार दिसत असेल. लेट्स गो टू उबाळेनगर. आलेला आहे रुद्रा मोटर्स शोरूम. आता आपल्याला घ्यायचं आहे यू टर्न मित्रांनो. टाटा मोटर्सचं शोरूम आहे इथं. यांचं आहे गोडाऊन नाही काय म्हणतो आपण, सर्व्हिसिंग. चला गाडी पार्क केलेली आहे. मागच्या वेळेस मी तिकडं खाली न्यायचो पार्किंगला, पण आता इथं आहे जागा तर केली इथं पार्क. आता एंट्री केली आहे गाडीची. बघू आता ॲडवायझर अलोकेट झाले ना, ते सांगतील काही इश्यू आहे काय नाही. तर बघूयात आता. थोडा वेळ वेट करावं लागेल आपल्याला. 10,943 रुपये प्लस GST एवढं राहील. याच्यामध्ये सर्व्हिसिंग लेबर चार्ज आहे 2,548 रुपये. एस्टिमेट दिलं त्यांनी काहीतरी 10,000चं. बघूयात आता. इथे लावली एक कार बघा. यांचं पार्किंग किती मोठं आहे. 9862. तर थोडे चार्जेस जास्त वाटत आहेत, पण अशी एक भीती आहे की बाबा शोरूममध्ये केलेली चांगली आहे. तर बघू आता एवढ्या वेळेस इथं करणार आहे आणि पुढच्या वेळेस हीच पावती घेऊन बाहेर दाखवणार आहे मी. तर बघूयात. 10,000 रुपये म्हणजे यार वर्षाला, आणि विदाऊट GST मध्ये तर ते 12,000पर्यंत जाईल. बाबा हे पाईप वगैरे क्लिनिंगचा असतो आपला. पिशवीत काही नाही आहे की असं व्हॅल्युएबल काही नाही आहे. चला मित्रांनो, झालेली आहे चेकिंग गाडीची. आता वाजलेले आहेत 11:24 झालेले आहेत. मस्त मोठं आहे त्यांचं शोरूम म्हणजे वर्कशॉप. तर जाऊ आता टमटमनी जाऊयात घरी. आणि संध्याकाळी मी प्रियांकाला घेऊन येतो कोणाची तरी स्कूटी घेऊन. बायपास. स्कॅनर नाही आहे यार त्या टमटमवाल्याकडं. कुठं चाललंय जग, कुठं चालले लोक. टमटममध्ये एक मुलगा होता, मग त्याच्याकडून 15 रुपये घेतले आणि त्याच्या स्कॅनरवर मी 15 पाठवले. माझी पण चूक आहे, वॉलेट ठेवायला पाहिजे होतं. कॅशलेसची एवढी सवय लागली ना मित्रांनो. कॅशलेस. कधी टमटमनी प्रवास नाही करायचा, कधी PMTने जायचं नाही. त्याचे दुष्परिणाम येते.
यार कॅश ठेवणार मी आता इथून पुढे. काय यार GST याला म्हणलं विदाऊट GST बिल दे, नाही म्हणलं तसं नसतं आमच्याकडं. आई पहिला 5 स्टार मध्ये जाऊन बसते मी, पुढच्या वर्षी वर गेले तर काय टेन्शन नाही. तुझी कार आहे, तू खर्च कर सर्व्हिसिंगला. ऐकून मला ना हार्ट अटॅकच बसतो. प्रियंकाच्या नावावर कार आहे मित्रांनो, प्रियंकाने खर्च केला पाहिजे सर्व्हिसिंगचा. आणि ड्रायव्हर कोण आहे माझं? ड्रायव्हर ड्रायव्हर पगार घेणार फक्त, हा खर्च थोडी करणार. ड्रायव्हरला मी फुल सूट दिली. आणि त्याच्यातून एक प्रॉब्लेम झाला, येताना टमटम मध्ये आलो ना, कॅशच नव्हती माझ्याकडे. तो म्हणलं माझ्याकडे काही नाही, ऑनलाईन नाही घेणार मी. येताना आता कशा नाही टमटमनीच आलो ना. एवढा उशीर? मला वाटलं कार बनवून आणला. ऐक प्रियंकाला बाहेरची रियालिटी माहित नाही का, संध्याकाळी मिळणार कार 5 वाजता. हं? मग टमटम मध्ये एक मुलगा होता, त्याला म्हणलं मला 15 रुपये दे, मी तुला ऑनलाईन देतो. याला आपण अशी मदत करतो तर आपण accept करतोच तसं. आता कॅश ठेवायला लागणार यार मला. नाही माझ्या लक्षात होतं वॉलेट घेऊन जायचं, पण जाताना हेवी वन होता ना, त्याला चुकून जायचं होतं, त्यामुळे विसरलो. मास्क विसरलो. मी तुम्हाला खूप वेळ सांगितले, बाहेर निघताना हँडकी, वॉलेट आणि वॉच हे 3 कंपल्सरी पाहिजेच. का रे विवान, पाहिजे ना सगळं? हा सगळं पाहिजे. पप्पा सोबत जायचे, आत्याच्या घरी जायचे, मग मामाच्या घरी जायचे. A few moments later. मित्रांनो वाजलेले आहेत आता 4:45. गाडी आपली झाली आहे सर्व्हिसिंग. कॉल आला होता मला, तर आता मी प्रियांकाला घेऊन चालले. आलोय मित्रांनो शोरूम मध्ये, बघू आता गाडी. व्हिडिओ इंजिन ऑइलच केलंय का तुम्ही? ऑइल आणि ब्रेकचं आहे. कोणतं ब्रेकचं आहे हे खालचं का? ऑइल सोडलंय, सोडलं. बाकी ब्रेकमध्ये तुम्हाला दाखवतो. ब्रेक ऑइल जे आहे इथे लेवल दिलेली आहे आपली, एवढं ब्रेक ऑइल आहे आत्ता. अच्छा. बाकी मग तुमचं कूलंट झालं, इंजिन ऑइल इथून टाकतोय, त्याला डिपस्टिक दिलेली इथे ऑइल लेवल चेक करायला. त्याची लेवल राहते इथे. अच्छा एवढं आहे. बाकी नाही ना काही इश्यू आला? बाकी दुसरं काही प्रॉब्लेम नाही. रनिंगच नाही तेवढी आपली. चालवून बघा, काय वाटलं तर नंबर सेव्ह असू दे. झाले मित्रांनो बिलिंग वगैरे. टोटल खर्च आलाय 10,000. 11,000 काहीतरी होता. म्हटलं डिस्काउंट कर बाबा, तर त्यांनी डिस्काउंट करून 10पर्यंत आलाय. चला तर मग ही आपली पेड सर्व्हिसिंग होती, तर मस्तपैकी केलं आहे त्यांनी क्लीन वगैरे. पहिला पॉईंट आहे सिंथेटिक ऑइल. 4 लिटर ऑइल बसलं आहे 2,360 रुपयाचं. त्याच्यात जर तुम्हाला काय वेगळं वाटलं, डाऊट वाटलं तर सांगा बरं का मला. ऑइल फिल्टर आहे 179 रुपयाचा. वॉशर ऑइल ड्रेन 33 रुपये. सील वॉशर आहे काहीतरी. ब्रेक फ्लुइड म्हणजे ब्रेक ऑइल आहे ते 224 रुपयाचं. फिल्टर CNG फिल्टर आहे 1,158 रुपयाचा. तर 100 ग्रॅम व्हील वेट 304 रुपयाचं. हे काय मला कळलं नाही. व्हील वेट इच व्हील वेट 304 रुपयाचं, म्हणजे वेट लावतात ते मला वाटते बॅलन्स करण्यासाठी. आणि ते ब्रेक ऑइल होतं ना, ते 2 ठिकाणी लावले 224 रुपयाचं. तर आणि ब्रेक क्लेन ब्रेक पार्ट या 220 रुपयाचा. अजून बरंच काय काय लावले. मग विंडशील्ड फ्लुइड लावले 50 ml 120 रुपयाचं 3 ठिकाणी. कॉटन, नंतर पॉलिश पेपर, सीट प्रोटेक्शन कवर, काय नाही याला फक्त पॉलिश करतात. ग्रीस, वॉशिंग वॅक्यूम. तर स्टँडर्ड चेक आणि वॉशिंगचे पैसे नाही घेतले त्यांनी, कारण ते हे सर्व्हिसिंगमध्येच होतं. मेजर सर्व्हिस एव्हरी 15,000 किलोमीटर 2,677, म्हणजे ते त्यांचा लेबर चार्ज आहे मला वाटते.
मग बाकी कुठे कुठे घेतलं त्यांनी, ए सी क्लिनिंगचे आणि ए सी प्रोटेक्शन 831 रुपये घेतले. सर्विस प्लस 354 रुपये घेतले. फ्रंट व्हील अलाइनमेंट चेक फक्त 944 घेतले. आणि ते अलाइनमेंटचे वेट लावले त्याचे पण वेगळे. व्हील बॅलन्सिंगचे 424 रुपये. अशा पद्धतीने खर्च आलेला आहे आपल्याला 10,000. पेड सर्व्हिसिंग आहे, फुल्ली सर्व्हिस केली आपण असं म्हणू शकतो की ऑइल चेंज केलं, ब्रेक ऑइल चेंज केलं, व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग एवढं सगळं करून, लेबर चार्ज वगैरे पकडून, कॉटन वगैरे सगळं पकडून एवढा खर्च आलेला आहे. जाऊयात आता घरी. 5:30 वाजलेत. मस्त ऊन पडतंय माझ्या चेहऱ्यावर. समोर दाखवतो तुम्हाला, सनसेट व्हायला आलाय.